नमस्कार, कराडची सून पूनम या चॅनलमध्ये मी पूनम तुमचं खूप सारं स्वागत करते। तर मी अशी तयार होऊन पहा मस्त अशी नऊवारी घातलेली आहे आणि आज आमच्या मंडळामध्ये होता बोंदल्याचा कार्यक्रम। तर बोंदल्याच्या कार्यक्रमाला आम्ही अशी नऊवारीची थीम दिली होती, कारण सगळे पारंपरिक खेळ खेळायचे होते आणि मग नऊवारीशिवाय मजा नाही। तर ज्या हौशी आहेत त्यांनी घातल्या होत्या नऊवारी आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी नाही घातल्या। तर सगळ्या खूपच सुंदर दिसत होत्या, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। तर आम्ही 5-6 जणींनी घातले होते आणि बायका म्हटलं तुम्हाला माहिती आहे तयार झालो तर व्हिडिओ फोटोशूट इथं सुरुवातीला चालू होतं। आधी आम्ही ही पूजा करून घेतली बोंदल्याची आणि म्हणजे गजलक्ष्मीची जे काही असतं ते सर्व तिथं मांडलं होतं त्या खुर्ची, कारण मध्ये ठेवायचं असतं। आणि मग इथे फोटोशूट तर मी थोडेसे व्हिडिओ पण घेतले आणि बऱ्याच बायका येणार होत्या, त्यांची वाट बघायची चालली होती। आणि माझ्या मुलीला पण इथे पहा मी नऊवारी घातली होती आणि मग बायका आल्यानंतर इथे पहा आम्ही चालू केलं बोंदला खेळायला। तर खूप छान छान अशी गाणी आधी आम्ही लावली होती टेपवरती म्हणजे, आणि त्यानंतर बऱ्याच बायकांना ज्यांना येत होतं त्यांनी घातली होती, तोंडाने बोलली होती। तर मी इथे आहे पहा नऊवारी साडी घातलेली, मी माझ्या केसात वेल घातले मोत्यांचे। तर तुम्हाला ओळखायला येते का मी कुठले आहे पहा। मी साडी घातली होती ताणा सिल्कमधली, गुलाबाचं फूल आहे हे पहा इथे मी दिसते बॅक साईडने। तर खूप छान मज्जा वाटली। तर आणि त्यानंतर हा पहा आम्ही हा वेगळाच एक खेळ खेळला होता दिंड मोडगं पोरी, आणि खूप छान मजा आली, एवढं एन्जॉय केलं ना। तर तुम्ही सुद्धा तुमच्या इथे असे कार्यक्रम घेता का, कोणते कोणते घेता? आणि पहा एवढ्या बायका हौशी की लहान मुलाला सुद्धा घेऊन आल्या होत्या, कारण आनंद साजरे करायचे तेच दिवस होते। आत्ता नवरात्री संपली आहे आणि ज्या त्या आपापल्या घरी आहेत पहा, रोजचं आपलं स्वयंपाक भांडी धुणं फरशी हेच करत बसल्यात। आणि ते जे दिवस होते 9 दिवसाचे ते आम्ही फुल एन्जॉय केले, सगळ्यांनीच आनंद घेतला प्रत्येक गोष्टीचा। तर खूप गेम पण घेतल्या होत्या यावर्षी, कारण आमच्या मंडळ नवीन जागी स्थापन झालं होतं आणि त्यामुळे सगळ्यांनी खूप उत्साहाने ते 9 दिवस, आणि गणपतीत पण खूप लहान मुलांचे वगैरे गेम घेतले होते। पण नवरात्रीमध्ये महिलांसाठी खूप गेम असे पारंपरिक खेळ वगैरे घेतलं। तर कसा झाला आमचा बोंदला साजरा, तुम्हाला कसा वाटतोय बघून? तर इथे पहा माझ्या जाऊबाई आहेत, त्यांनी पारंपरिक त्यांच्या चुलतीने दिली होती त्यांना साडी, जी नऊवारी असते ना आपली पहिली सुतीमध्ये, तर ती त्यांनी घातली होती, खूप छान बसलेली आणि मीच नेसवली होती त्यांना, कारण